द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या गुगल मीटच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा विषय आपला इतिहास आणि यामध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कशा पद्धतीने आपले लेक्चर असणार आहेत याचाही अंदाज नवीन जे विद्यार्थी नव्याने तयारी करतायत, जे कोणी क्लास जॉईन करण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हे आपले सेशन कशा पद्धतीने असतील या ठिकाणी लक्षात येऊन जाईल। तर कालचा जो सेशन झालेला आपला पहिला आणि त्यानंतर आज दुसरा, काल म्हणजे आपण भूगोल या विषयाचे सेशन कंप्लीट झालेला होता आणि आज इतिहास हा विषय आपण घेतोय आणि त्यामध्ये प्रामुख्याने टॉपिक महत्त्वाचा परीक्षाभिमुख ज्याला म्हणू तर तो टॉपिक आपण थोडक्यात या ठिकाणी आजच्या भागात अभ्यासणार आहोत। आधुनिक भारताचा इतिहास प्रामुख्याने जर पाहायला गेलं, मी थोडंसं विषयाची ओळख करून देतो 1-2 मिनिटात फक्त आणि त्यानंतर आपण लगेच आजच्या टॉपिककडे येऊ, जो एक महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रीय सभेची स्थापना, तो आजचा टॉपिक आपला। तर अभ्यासक्रमाचा विचार केला गेला, कंबाईन ग्रुप बी आणि सी या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले आणि त्यानंतर जो 1757 साधारणपणे आपण पाहू शकतो, 1757च्या पुढं आपल्याला अभ्यासक्रम आखून दिलेला आहे आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच 1947 पर्यंत हा एक पहिला टप्पा। त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास दुसरा भाग आणि तिसरा म्हणजे महत्वाचा तो म्हणजे समाज सुधारक, ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तर या 3 टप्प्यामध्ये आपण आपला जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहोत। तर सर्वांना म्हणजे एक महत्त्वाची सूचना म्हणजे जे काही टप्प्याटप्प्याने घटनाक्रम जे आहेत कालानुक्रमाने आपण त्या ठिकाणी घेऊन या विषयात अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त आपला प्रयत्न असणार आहे। तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तर डायरेक्ट मी विषयाकडे आता वळतो। राष्ट्रीय सभेची स्थापना हा एक महत्त्वाचा टॉपिक राहिला, ज्याच्यावरती परीक्षेला जर तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर अभ्यासला तर त्यावरती आपल्याला अनेकशे प्रश्न दिसून येतात या टॉपिकवरती। तर प्रामुख्याने हा टॉपिक अभ्यासत असताना त्यातले काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत या राष्ट्रीय सभेबद्दलच्या त्या आपण आजच्या सेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये ते डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीही या ठिकाणी या राष्ट्रीय सभेच्या निमित्त या ठिकाणी आपण नोट करणार आहोत। सुरुवात करू। राष्ट्रीय सभेची जी स्थापना आहे हा जो टॉपिक आहे आपला आजचा, तर त्याची सुरुवात करीत असताना आधी पार्श्वभूमी पाहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जो टॉपिक आहे तर तो अभ्यासत असताना आपल्याला डिरेक्ट म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना बऱ्याचदा तुम्ही हा विषय अभ्यासत असला किंवा काही जणांचं वाचन जरी झालेलं असेल तर 1885 28 डिसेंबर राष्ट्रीय सभेची स्थापना, पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं, पहिले अध्यक्ष कोण होते, अशा स्वरूपाची आपल्याला एकूणच माहिती त्या ठिकाणी सुरुवात करतो आपण डायरेक्ट टॉपिकला अभ्यासत असताना। मात्र त्याआधी हा टॉपिक अभ्यासत असताना प्रामुख्याने या राष्ट्रीय सभेची स्थापना एका दिवसात झालेली आहे का, तर हे आपल्याला प्रथम पाहणं गरजेचं आहे। तर त्याची जी पार्श्वभूमी आपल्याला इथे मेन्शन करून पुढे चालायचं आहे आणि या राष्ट्रीय सभेच्या निमित्त किंवा राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झालेली होती त्यानंतर त्याचे पुढील अधिवेशन आणि ठराविकपणे प्रमुख अधिवेशन, महत्वाचे अधिवेशन त्याबद्दलचा थोडक्यात आढावा आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। ओके, तर सुरुवात करूया। राष्ट्रीय सभेची स्थापना हा आपला आजचा टॉपिक 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतरचा पुढील काळ जो आहे भारताच्या स्वातंत्र्याची जी वाटचाल आपल्याला प्रामुख्याने आपण जो पाहतो किंवा अभ्यासक्रम जो अभ्यासतो तर त्या ठिकाणी 1885 to 1947 या दरम्यानच्या काळात राष्ट्रीय सभेची एक महत्वाची भूमिका असल्याचं दिसून येतं आणि त्याआधी या राष्ट्रीय सभेची स्थापना आणि स्थापनेनंतरची जी वाटचाल आहे हे आपण अभ्यासणार आहोतच, मात्र प्रामुख्याने त्याची पार्श्वभूमी आधी जाणून घेणं हे जास्त गरजेचं आहे, जे की माझ्या सुरुवातीला देखील मेन्शन केलेलं होतं। तर जाणून घेऊया पार्श्वभूमी आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेकडे येतो आणि त्यानंतर बारकाईने आपण बारीक सारी गोष्टी ज्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पुढे चालून देखील म्हणजे वन लाइनर क्वेश्चन असेल किंवा विधानात्मक स्वरूपात त्यामध्ये आपल्याला हा टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या प्रश्नांची उत्तरे देता येतील, अशा प्रकारे आपण थोडक्यात हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पार्श्वभूमी, राष्ट्रीय सभेची स्थापना ही फक्त 1885 ला लगेच अनाऊन्स केला आणि स्थापन झाली तर असा हा भाग नाही। तर याआधी आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याची वाटचाल करीत असताना प्रामुख्याने जे टप्प्याटप्प्याने बदल होत गेले त्याआधी त्या बदलाबद्दलची थोडक्यात चर्चा आपण एक 5-1 मिनिटं या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जी की पार्श्वभूमी ज्या नावाने आपण हा इथे हेडिंग पण दिलेलं आहे ते पाहूनच आपण पुढे जाऊया। तर मुळात जर पाहायला गेलं आपल्याला 1857चा उठाव माहिती आहे। 1857 उठावाच्या आधी जर पाहायला गेलं त्या ठिकाणी बऱ्याचशा घडामोडी घडून गेलेल्या होत्या आणि मग म्हणजे 1857चा उठाव आणि उठावाच्या नंतरची ब्रिटिशांचं जे धोरण होतं त्या धोरणाचा सातत्याने होत गेलेला बदल आणि त्यानंतर भारतीयांच्या वाढत जाणाऱ्या समस्या, भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट पसरलेली होतीच, मात्र त्यानंतर दिवसेंदिवस म्हणजे जरी त्यात अनेक ठिकाणी बदल करण्याचा निर्णय राणीच्या जाहीरनाम्याने घेतलेला होता आणि 1857च्या पुढे जर पाहायला गेलं तर अनेक सुधारणावादी दृष्टिकोन ब्रिटिशांचाही दिसून येतो आणि
1757 ते 1857 हा जो कालावधी होता, एक 100 वर्षांचा जर पाहायला गेलं, त्या ठिकाणी फक्त शोषणच अधिक प्रकारचं आपलं म्हणजे भारतीयांचं शोषणच अधिक प्रकारे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जास्त म्हणजे अधिकचं जे आहे मोठ्या प्रमाणात शोषण झालं होतं, तो का 100 वर्षांचं लोटल्याच्या नंतर आणि जो उठाव आपल्याला दिसून येतो 1857चा, आणि त्यानंतर मात्र काही दृष्टिकोन म्हणजे विचार केला गेला पुढे चालून, तर तिथे अनेक म्हणजे शैक्षणिक असेल किंवा भारताच्या म्हणजे कुठल्याही ते धोरण असतील, त्या ठिकाणी सुधारणावादी धोरण त्या ठिकाणी इंग्रजांचं ब्रिटिशांचं राहिलेलं होतं. सुधारणावादी धोरण पाहत असतानाच पार्श्वभूमी आपण अभ्यासतोय. राष्ट्रीय सभेच्या आधी स्थापना होण्याआधी भारतीय नेत्यांनी म्हणजे भारतीय व्यक्ती जे होते, प्रामुख्याने जे उच्च शिक्षित होते, त्या व्यक्तींनी अनेक संस्था संघटना स्थापन केलेली होती. प्रत्येकाने असं वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या माध्यमातून आपलं गाऱ्हाणं जे आहे, आपलं जे म्हणणं आहे, तर ते ब्रिटिशांपुढे मांडण्याकरिता मग त्या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, अनेक असे संस्था आपल्याला स्थापन झाल्याचं दिसून येतं. त्या प्रामुख्याने आपण या ठिकाणी थोडक्यात या पार्श्वभूमीच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग राष्ट्रीय सभेची स्थापना आपल्याला दिसून येते 1885ची, ज्या या संस्थांचा त्यात महत्वाचा रोल राहिलेला आहे. ज्या संस्थांच्या माध्यमातून ज्या समस्या, ज्या तक्रारी, ज्या गाऱ्हाणं जे आहे आपलं आपण ब्रिटिशांपुढे मांडत होतो, तर त्यासाठीच एक प्रामुख्याने एक मोठी संघटना म्हणू शकतो किंवा एक चळवळरूपी त्या ठिकाणी उभी राहिलेली होती राष्ट्रीय सभा. तर ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्याच प्रामुख्याने पुढाकाराने त्याची स्थापना झालेली होती. आणि त्यानंतर मात्र या सर्व संस्था संघटनेच्या माध्यमातून जी कार्य करण्यात येत होती आणि प्रामुख्याने राष्ट्रवादाचा उदय पुढे आपल्याला दिसून येतो, तर त्याचं म्हणजे सर्व श्रेय म्हणजे राष्ट्रीय सभेला ते जातं. आणि राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पुढं आपल्या स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत होतो. मग त्याला एक वेगळ्या 3 टप्प्यात देखील विभागलं गेलं होतं. म्हणजेच पुढे 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना आहे. त्यानंतर 20 वर्षाच्या कालावधीनंतर 2 गट कार्यरत असल्याचे दिसतात, मवा गट, जहाल गट. मवा गटाचा जो कालावधी पहिला 1885 ते 1905 आणि त्यानंतर 1905 ते पुढे 1920 हा मवा गट, जे राष्ट्रीय सभेत होणारा तो बदल, जो आपण पुढे देखील आपल्याला तो अभ्यासायचा आहे. आणि त्यानंतर तिसरा टप्पा जो महत्वाचा होता आणि भारतीय म्हणजे स्वातंत्र्याची वाटचाल करीत असताना राष्ट्रीय सभेच्या दृष्टिकोनातून 1920 ते 1947 दरम्यान, ज्याला गांधी युग किंवा सत्याग्रह पर्व म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे राष्ट्रीय सभेची वाटचालही पुढे आपल्याला पाहायला मिळते, जे विस्तृत स्वरूपात ज्या ठिकाणी या राष्ट्रीय सभेच्या विविध अधिवेशनाच्या माध्यमातून भारतानं स्वातंत्र्याकडे मार्गक्रम केलेला होता. तर आपण ही पार्श्वभूमी जाणून घेत असतानाच जसं की तुम्हाला सांगितलं की रात्रीतनं राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली नाही, तर त्याआधी स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 1857च्या उठावानंतर अनेक नेत्यांनी बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे संस्था संघटनेची निर्मिती करून त्याद्वारे आपले जे काही म्हणणं असेल ते ब्रिटिशांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचंच फलित पुढं एक त्या ठिकाणी अधिवेशनाच्या मार्फत ब्रिटिशांपुढे आपलं म्हणणं मांडण्यात यावं, यासाठीच राष्ट्रीय सभेची स्थापना आपल्याला झाल्याचं 1885ला दिसून येतं. मग त्याआधी बऱ्याचशा संस्था संघटना होत्या ज्या माध्यमातून आपण पुढे वाटचाल करीत होतो. तर प्रामुख्याने ज्या महत्वाच्या आहेत, हायलाइटेड मी थोडंसं इथे पहिल्या टप्प्यात आवर्त घेतलेला आहे, कारण 1857 ते 1885 दरम्यान जर काही संस्था संघटनांचा अभ्यास केलो त्यालाच बराचसा वेळ जाईल. मात्र त्यामध्ये काही प्रामुख्याने ज्या संस्थांचं महत्वाचं रोल राहिलेलं आहे आणि त्या संस्थांचे काही अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थांचा काय उद्देश आहे हे आपण थोडक्यात पाहूया आणि मग राष्ट्रीय सभेच्या स्थापनेकडे वळूया. तर इथे मेन्शन केलेलं आहे, दिसते सर्वांना. दिसण्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर आवर्जून या ठिकाणी विचारा. येस, दिसते सर्वांना व्यवस्थित. तर राष्ट्रीय सभेची ज्यावेळेस स्थापना होत होती तर त्याआधी जी काही संस्था आपल्याला स्थापन झालेली दिसतात, प्रामुख्याने जर इथं वर्णन करायला गेलं तर पहिल्यांदा बॉम्बे असोसिएशनचा आपण उल्लेख करू. नाना शंकर सेठ यांनी त्याची स्थापना केली होती. जनतेचे दुःख सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने ब्रिटिशांपुढे मांडण्याकरिता नाना शंकर सेठ म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ यांनी या ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. त्यामध्ये भाऊदाजी लाड असतील, दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनची स्थापना सर्वप्रथम 1852 म्हणजे 57च्या आधी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन, ज्याची दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये स्थापना केलेली होती आणि या संस्थेचा उद्देश देखील तेच राहिलं होतं, भारतीय लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ब्रिटिशांपुढे मांडण्याकरिता ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती, ज्याच्या मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी लाड हे होते. आणि ही संस्था जी आहे तर या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या समजण्यास मदत होऊ लागली होती ईस्ट इंडिया असोसिएशनच्या माध्यमातून. त्यानंतर इंडियन लीग 1875ला शिरीष कुमार घोष यांनी स्थापन केलेली होती. यात राजकीय दृष्ट्या त्यांनी सरळ ज्यावेळेस इंडियन लीगची स्थापना केली आणि त्यानंतर
प्रमुख ज्याचा उद्देश होता राजकीय दृष्ट्या त्यांनी स्पष्ट केलेला होता. राष्ट्रवादाचा उदय इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि राष्ट्रवादाची भावना या इंडियन लीगच्या माध्यमातून आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळतं 1875 मध्ये. तर प्रमुख काही संस्था इथे मेन्शन केलेल्या आहेत ज्यावेळेस राष्ट्रीय सभेची स्थापना होण्याच्या आधी हे कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आणखी एक 2-3 संस्था, त्यात प्रामुख्याने इंडियन असोसिएशन ज्याची स्थापना 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केलेली होती. त्यानंतर मद्रास महाजन सभा असेल 1884 मध्ये रंगैया नायडू, सुब्रमण्यम अय्यर आणि सुब्बराव पंतलू यांनी त्याची स्थापना केली होती. आणि त्यानंतर मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, फिरोजशाह मेहता, के.टी. तिलक आणि बद्रुद्दीन तय्यबजी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर हे काही प्रामुख्याने संस्था ज्या होत्या त्या माध्यमातून भारताची म्हणजे भारताचं काही म्हणणं असेल तर ते ब्रिटिशांपुढे मांडण्यासाठी या एक संस्थाच्या माध्यमातून काही नेत्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. त्यानंतर याच फलित म्हणू आपण आणि त्यानंतर त्या मागण्या करण्याकरिताच त्या ठिकाणी एक अधिवेशनाच्या स्वरूपामध्ये एका इंडियन नॅशनल युनियनची स्थापना पुढे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. ते कोणते ते आपण पुढे पाहू, मग आपल्याला लक्षात येईल. राष्ट्रीय सभा स्थापन झाल्याचं आपण जे डेट ऍक्च्युअल डेट आता पुढे पाहणार आहोत. तर इंडियन नॅशनल काँग्रेस आणि ॲलन ह्यूम हा पुढील जो टॉपिक आहे तो महत्वाचा असणार आहे, ज्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सभेची स्थापना किंवा राष्ट्रीय काँग्रेस ज्याची स्थापना 1885 ला झाली होती. तर त्याआधी ब्रिटिश अधिकारी जे होते ॲलन ह्यूम यांचा पुढाकार त्यात महत्वाचा आहे. तर इथे तुम्हाला चित्रात दिसत आहेत ॲलन ह्यूम हे ब्रिटिश अधिकारी होते आणि 1884 या वर्षी त्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केलेली होती. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेस, इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केलेली होती आणि त्यानंतर या इंडियन नॅशनल युनियनचं जे नाव आहे इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा ज्याला म्हणून आपण 1885 मध्ये ते पुढे त्याची स्थापना केल्याचं दिसून येतं. ॲलन ऑक्टेव्हियम ह्यूम यांची महत्वाची भूमिका. याच दरम्यान या राष्ट्रीय सभेची स्थापना होत असतानाच कशा पद्धतीने स्थापना झाली आणि त्याची पार्श्वभूमी जाणून घेत असतानाच आपल्याला 2 व्यक्तींबद्दल इथे थोडंसं दक्ष राहावं लागणार आहे. एक, परीक्षेला प्रश्न ज्या प्रकारे येतील म्हणजे सरळ सरळ वन लाईनर असेल किंवा विधानात्मक स्वरूपात, आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात थोडक्यात माहिती घेणार आहोत. हा टॉपिक तो म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळेस व्हाईसराय कोण होतं, हा एक प्रश्न प्रामुख्याने तिथे असू शकतो. आणि तिथे मात्र आपल्याला म्हणजे गोंधळून जायचं नाहीये. ॲलन ह्यूम या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता हे लक्षात घ्या. यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. ओके, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि ज्यावेळेस राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ज्यावेळेस झालेली होती, राष्ट्रीय सभेची स्थापना ज्यावेळेस झालेली होती, तर त्यावेळेस व्हाईसराय म्हणून जर कोणी काम केलेलं असेल तर ती लक्षात घ्या, तर लॉर्ड डफरिन. ओके, लॉर्ड डफरिन आणि ॲलन ह्यूम यात बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. तर व्हाईसरायचा कालावधी जो आहे तो आपण पुढे व्हाईसरायच्या चॅप्टरमध्ये ते पाहणार आहोतच. म्हणजे 1857च्या नंतर ज्यावेळेस गव्हर्नर जनरलचं म्हणजे रूपांतर व्हाईसरायमध्ये झालं आणि भारताचे व्हाईसराय म्हणून जे कोणी नेमले गेले त्यांच्या कारकिर्दीचा आढावा प्रत्येकांचा जे महत्वाचे आहेत परीक्षाभिमुख ते आपण घेणार आहोतच पुढे. तर त्या दरम्यान म्हणजेच ज्यावेळेस 1885 ला राष्ट्रीय सभेची आपल्याला स्थापना दिसून येते, तर 1888 म्हणजे 1884 ते 88 या कालावधीत लॉर्ड डफरिन भारताचे व्हाईसराय म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि ॲलन ह्यूमच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथे दोन्हीमध्ये गल्लत व्हायला नको हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर यांचा पुढाकार होता आणि त्याच तो राष्ट्रीय सभेची स्थापना ज्या माध्यमातून भारतीय लोक आपलं जे काही म्हणणं होतं, जे एक संस्था प्रत्येकाने स्थापन करून वेगवेगळ्या म्हणजे अर्ज सादर करीत होते, मात्र ते आता अधिवेशनाच्या माध्यमातून पुढे आपलं जे म्हणणं आहे एकत्रितरित्या त्या ठिकाणी ब्रिटिशांपुढे मागण्याचं एक महत्वाचं व्यासपीठ म्हणून राष्ट्रीय सभेकडे पाहण्यात येऊ लागलं होतं. तर आता येऊया आपण मेन जो आपला टॉपिक जो हेडिंग होतं राष्ट्रीय सभेची स्थापना. तर 28 डिसेंबर 1885 या वर्षी या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, ज्याची पहिली म्हणजे सुरुवात जी होती इंडियन नॅशनल युनियन ची स्थापना ॲलन ह्यूमने केली होती 1884 ला. त्याचंच रूपांतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रीय सभेत झालं आणि 1885 ला 28 डिसेंबरला त्याची स्थापना झाली. आणि त्याच दिवशी त्याच म्हणजे वर्षी 1885 लाच या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं. तर त्या अधिवेशनाचे प्रमुख बाबी या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत आपण. काही प्रतिनिधी तुम्हाला उपस्थित असलेले दिसतात. राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणजे राष्ट्रीय सभेला पहिल्यांदा उपस्थित काही लोक होते. थोडंसं चित्राच्या स्वरूपात एक जुनं चित्र आपण इथे मेन्शन केलेलं आहे. प्रमुख भारतीय नेते ज्यांनी या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थिती लावलेली होती. आणि हे अधिवेशन 1885 आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे 28 डिसेंबर कोणत्या ठिकाणी, तर मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन
ऍक्च्युली नियोजित अधिवेशन जर म्हटलं तर 1885 मध्ये पुणे या ठिकाणी प्रस्तावित होतं, मात्र त्या ठिकाणी एक आजार पसरला असल्या कारणाने त्यामुळे 85ला जे पुणे या ठिकाणी नियोजित अधिवेशन होतं त्याची जागा बदलून मुंबई या ठिकाणी हे अधिवेशन भरवण्याचं ठरवण्यात आलं. आणि मुंबईमधील कोणत्या ठिकाणी तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय याच्यावरती बरेच प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत. तर आपल्याला ठिकाणासहित म्हणजे मुंबई हे जरी प्लेस असेल तरी त्या मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं ते पाहणं गरजेचं आहे. तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात हे अधिवेशन भरविण्यात आलेलं होतं. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणा किंवा अधिवेशनाचे प्रमुख भाग जो आहे ज्याच्यावरती आणखीन प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते पुढे पाहूया. तर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि त्यानंतर या राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे भरवण्यात आलं होतं पहिल्यांदा, तर राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचा अध्यक्ष ठरवण्याचा निर्णय घेण्यात येऊ लागला होता. आणि ते कोण अध्यक्ष असले पाहिजेत तर पहिले अध्यक्ष, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष या चित्रात हे तुम्हाला दिसत आहेत, तर योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून विराजमान झालेले होते. ओके, योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर सचिव होते अयोध्यनाथ कुंजरू. अयोध्यनाथ कुंजरू हे राष्ट्रीय सभेचे सचिव म्हणून काम त्यांनी केलं होतं. आणि उपस्थित प्रतिनिधी होते पहिल्या अधिवेशनाला. यावरती परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला होता. तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण या संख्येत वारंवार सातत्याने वाढ होत गेली. पहिल्यांदा 72 प्रतिनिधी दिसत आहेत, त्यानंतर 200, 300, 400, 1000, 2000, 2200 अशा प्रकारची वाटचाल राष्ट्रीय सभेची जशी जशी पुढे होत होती त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित प्रतिनिधींची जी संख्या आहे ती वाढतच होती. ओके, तर पहिल्या अधिवेशनाचं मात्र इथे जास्त महत्व असल्या कारणाने त्याची संख्या इथे आपण मेन्शन केलेली आहे. तर 72 एवढे प्रतिनिधी पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष आणि अयोध्यनाथ कुंजरू हे सचिव होते. आणि उपस्थित एकूणच प्रतिनिधी जर पाहायला गेलं तर 72 असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण या ठिकाणी पुढे काही अधिवेशनाबद्दलचा आढावा घेणार आहोतच, मात्र प्रामुख्याने इथे सुरुवातीचे एक 4-5 अधिवेशन महत्वाचे आहेत. त्याचं कारण आहे त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या कारणास्तव आपण राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्याच्या नंतर त्याची वाटचाल पाहत असताना पुढे जे गट स्वरूपामध्ये आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम अधिवेशनाच्या बद्दल माहिती घेऊ. त्यात पहिलं अधिवेशन आपण जाणून घेतलेलं आहे. दुसरं अधिवेशन, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बऱ्याचदा म्हणजे सर्वांना आपल्याला नॉर्मली ते माहिती असतं, लक्षात ठेवतो आपण. दुसरे अधिवेशन जे आहे तर ते अधिवेशन 1886 या वर्षी कलकत्ता या ठिकाणी ते आयोजित करण्यात आलं होतं. आता तुम्ही म्हणाल की 1885ला राष्ट्रीय सभेची किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ज्यावेळी झाली त्यानंतर मात्र 2000 आतापर्यंत लक्षात ठेवायचं का सगळे अधिवेशन, तर नाही. या ठिकाणी काही ठराविक अधिवेशन आहेत. मग प्रामुख्याने ते कोणते लक्षात ठेवायचे त्याचाच आपण अभ्यास आजच्या भागामध्ये या राष्ट्रीय सभेच्या टॉपिक मध्ये करतोय. ओके, हे एक लक्षात घ्या सुरुवातीला, नाही तर बरेचशा सगळेच अधिवेशन आपल्याला अभ्यासायचे आहेत का हा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडेल. मात्र तशा प्रकारे ते न अभ्यासता हे आपल्याला फक्त महत्वाचे ठराविक असलेले. तर सेकंड अधिवेशन जे होतं 1886 कलकत्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि दादाभाई नौरोजी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, पहिले पारशी अध्यक्ष होते ते दादाभाई नौरोजी. त्यानंतर तिसरं अधिवेशन जे होतं राष्ट्रीय सभेचं 1887 पहिलं मुंबई, त्यानंतर कलकत्ता, त्यानंतर मद्रास या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलं होतं. पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून बद्रुद्दीन तय्यबजी यांची राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष. ओके, पहिले मराठी अध्यक्ष कोण, मुस्लिम अध्यक्ष कोण हे आपल्याला याचा आढावा घेणं फार गरजेचं आहे आणि ते महत्वाचं आहे. परीक्षेत त्यावरती प्रश्न हे अपेक्षित आहेत. त्या कारणास्तव राष्ट्रीय सभेचा अभ्यास करीत असताना या बाबी आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. 1887 त्यानंतर तिसरं अधिवेशन होतं. त्यानंतर चौथं 1888. आता हे अधिवेशन जाणून घेण्याचं कारण म्हणजे पारशी पहिले दादाभाई नौरोजी त्यामुळे ते आपण अधिवेशन पाहिलं. तसं दुसरं अधिवेशन होतं त्या निमित्त मुस्लिम अध्यक्ष पहिले असल्या कारणाने बद्रुद्दीन तय्यबजी यांच्याविषयीची माहिती घेतली. सेकंड अधिवेशन. थर्ड वन, पहिले परदेशी अध्यक्ष जे होते ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे चौथं अधिवेशन जे होतं 1888 या वर्षी ते अलाहाबाद म्हणजे आताचं प्रयागराज, त्यावेळेचं नाव मेन्शन करतो आणि आताचं दोन्ही प्रयागराज या ठिकाणी ते अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि 1888 त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. आणि यांच्याबद्दलची माहिती घेत असताना आपल्याला ठराविक जे प्रमाण पहिलेच सांगितले तुम्हाला राष्ट्रीय सभेचा अभ्यास करीत असताना काही महत्वाचेच अधिवेशनाबद्दल आपण इथे नोट करणार आहोत. त्यापैकीच जॉर्ज यूल हे पहिले परदेशी होते. ओके, पहिले विदेशी
किंवा परदेशी अध्यक्ष या राष्ट्रीय सभेचे आपल्याला 1888 इयर कोणत्या ठिकाणचे पहिले परदेशी अध्यक्ष असंही विचारलं गेलं, हे लक्षात असू द्या. अलाहाबाद, प्रयागराज हे आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. 3 एक महत्वाचे अधिवेशन म्हणजे 85च्या नंतरचे, म्हणजे दुसरं, तिसरं आणि चौथं हे आपण या ठिकाणी नोट केलेलं आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट वन. ज्या अधिवेशनात पहिल्या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते, बरोबर. त्यानंतर म्हणजेच कोणत्या अधिवेशनामध्ये महिलांनी पहिल्यांदाच सहभाग घेतला होता आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी 10 महिला होत्या त्या अधिवेशनामध्ये आणि पहिल्यांदाच राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्यांनी उपस्थिती लावली होती. त्या कारणामुळे आपल्याला या अधिवेशन म्हणजे 5वं जे अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचं, त्याचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आढावा घ्यावा लागणार आहे. तर 5वं जे अधिवेशन आहे पुढील वर्षी म्हणजेच 1889 या वर्षी हे अधिवेशन पुन्हा एकदा मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. पहिलं मुंबई, त्यानंतर कलकत्ता, त्यानंतर खाली मद्रास, मग पुन्हा प्रयागराज आणि नंतर परत मुंबईला 1889 विल्यम वेडनबर्ग हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. विल्यम वेडनबर्ग ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर या अधिवेशनात यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी पहिल्यांदाच महिलांचा सहभाग आपल्याला दिसून येतो, जो इथं हा पॉइंट हे मेन्शन केलेला आहे. पहिल्यांदाच महिला उपस्थितीत. 4 अधिवेशन झाल्याच्या नंतर 5व्या अधिवेशनाला, कितव्या अधिवेशनाला असाही प्रश्न असेल तर तिथे कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. हे एक महत्वाचं आहे. महिलाच्या दृष्टिकोनातून परीक्षेला प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. तर वन लाइनर क्वेश्चन अपेक्षित नाही, मात्र खाली काही राष्ट्रीय सभेची विधाने अभ्यासून उत्तरे द्या असं जर आपल्याला म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याबद्दलची माहिती सविस्तर असणं गरजेचं आहे. तर कितव्या अधिवेशनाला महिलांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय सभेच्या कितव्या अधिवेशनाला महिलांनी उपस्थिती लावली, 3रं, 4थं, 5वं, 6वं, पहिलं असे पर्याय जर असले तर मग तिथे देखील आपला गोंधळ होता कामा नये. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. एकूणच 5वं पुन्हा मेन्शन करतो, महत्वाचा भाग. या ठिकाणी 1889 विल्यम वेडनबर्ग ह्या त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि 1989 ला मुंबई या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. एकूणच पाहायला गेलं तर तब्बल म्हणजे 10 महिला पहिल्यांदाच उपस्थिती होती आणि 10 महिला या अधिवेशनामध्ये उपस्थिती लावलेली होती. त्यापैकीच काही प्रमुख महिलांची नावे मेन्शन करतो. पंडिता रमाबाई, त्यानंतर रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर. पूर्ण 10च्या 10 माहिती घेणं गरजेचं नाहीये, फक्त काही प्रमुख म्हणजे यांच्यापैकी नावं परीक्षेला विचारून हे म्हणजे पहिल्या अधिवेशनात उपस्थित असणाऱ्या महिला त्याबद्दलचं जर विचारलं गेलं तर यांची नावे मात्र त्या ठिकाणी असणार आहेत. ओके. कादंबिनी गांगुली, तर ह्या काही महिला ज्या पहिल्या अधिवेशनाला म्हणजे पहिल्या नाही, एकूणच 5व्या मात्र महिलांची उपस्थिती असणार पहिलं अधिवेशन म्हणू शकतो आणि त्या ठिकाणी ते उपस्थित होते जे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, कादंबिनी गांगुली आणि इत्यादी म्हणून आपण 10 एक महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. यानंतर पुढे पाहूया राष्ट्रीय सभेचं पहिले मुस्लिम पाहिलं, आपण पारशी पाहिलं, परदेशी म्हणजे विदेशी अध्यक्ष कोण होते ते पाहिलं, महिलांनी कोणत्या अधिवेशनाला उपस्थिती लावली ते देखील जाणून घेतलं. यानंतर या राष्ट्रीय सभेची पुढील माहिती घेत असताना या राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष कोण होते हे देखील आपल्याला माहिती असावं. तर 1900 या वर्षी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे आहे इयर मेन्शन करतो आणि ठिकाण लाहोर या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं आणि नारायण चंदावरकर हे या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद लाहोर या ठिकाणी भरण्यात आलेल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. बऱ्याचदा आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांचं नाव ऐकलेलं असतं, त्यांच्याबद्दलचा अभ्यास आपण केलेला असतो. थोडंसं जर हा टॉपिक व्यवस्थित नाही अभ्यासला तर न्यायमूर्ती रानडे आपल्याला वाटू शकतात किंवा गोपाळकृष्ण गोखले, मात्र नाही. तर नारायण चंदावरकर हे 1900 या वर्षी लाहोर या ठिकाणी भरण्यात आलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ते पहिले एकूण जर पाहायला गेलं तर पहिले मराठी अध्यक्ष होते. ओके, येस. यानंतर आता पाहूया महिला अध्यक्ष. म्हणजे आता आपण महिलांची उपस्थिती या राष्ट्रीय सभेला पाहिली, मात्र यानंतर राष्ट्रीय सभेचे जर पाहायला गेलं काँग्रेसचं अधिवेशनाचा अध्यक्ष आतापर्यंत 5 महिलांनी भूषवलेला आहे. त्यापैकी स्वातंत्र्याच्या आधी जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे त्या पहिल्यांदा महिला कोण अध्यक्षपद विराजमान होत्या त्यांच्याबद्दल जास्त माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, तर ते आपण या ठिकाणी प्रामुख्याने जाणून घेऊया. एकूणच या राष्ट्रीय सभेचा टॉपिक अभ्यासत असताना राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्षपदी आता कोण विराजमान, पहिल्यांदा कोण, त्यानंतर पहिल्या भारतीय कोण, तसेच स्वातंत्र्यपूर्वी या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद कोणी किती व्यक्तींनी किती महिलांनी भूषवलेले आहे हे देखील आपण या ठिकाणी या निमित्त या टॉपिक खाली पाहूया. तर राष्ट्रीय सभा ज्यावेळेस पहिल्यांदा जर अध्यक्षाचा विचार केला गेला, पहिल्या महिला अध्यक्ष, तर आपण ते पाहू. स्वातंत्र्याआधी 3 महिला, थोडंसं इथं टायटल देतो, परत एडिट करू आणखी लिहू आपण.
स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्याआधी, हे टायटल थोडंसं जास्त सोपं राहील. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय सभेच्या किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद एकूण 3 महिलांनी भूषवलेलं होतं. त्यापैकी 3 महिला कोणत्या ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. त्यात सर्वप्रथम पहिला महिला म्हणजेच होम रूल चळवळ किंवा होम रूल लीग जे म्हणू आपण, ज्या माध्यमातून जरी ब्रिटिश असल्या तरी मनाने हिंदू स्वतःला समजणाऱ्या ॲनी बेझंट यांचं कार्य मोलाचं राहिलेलं आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भारतीयांना मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी मदत देखील केली होती आणि या होम रूल लीगच्या माध्यमातून ते प्रकाश झोतात आलेल्या होत्या. आणि त्यानंतर लगेच म्हणजे 1915-16च्या दरम्यान लोकमान्य टिळकांसोबत काम करीत असताना पुढील अधिवेशन जे होतं म्हणजे 1917 कलकत्ता या ठिकाणचं, तर त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलं होतं. म्हणजे त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. तर पहिल्यांदा 1917 या वर्षी कलकत्ता या ठिकाणी जे अधिवेशन भरवण्यात आलं होतं राष्ट्रीय सभेचं, तर या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ॲनी बेझंट या होत्या. पहिल्या महिला अध्यक्ष, लक्षात घ्या, ॲनी बेझंट. ओके. यानंतर पुन्हा दुसऱ्या महिला पाहूया आपण. 1925 या वर्षी 1925 मध्ये कलकत्ताच्या नंतर दुसऱ्यांदा कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतं आणि सरोजिनी नायडू या राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या. 1925 ला सरोजिनी नायडू. आता इथे एक लक्षात घ्यायचंय, बऱ्याचदा कन्फ्युजन होतं आपल्याला कोणत्या प्रश्न, म्हणजे ज्यावेळेस भारतीय असं विचारलं गेल्याच्या नंतर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष, तिथे तुमचा आन्सर अपेक्षित आहे. ठिकाणासहित, इयर सहित आपल्याला जर विचारलं गेलं तर सरोजिनी नायडू हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ॲनी बेझंट ह्या परदेशी होत्या, विदेशी होत्या. भारतीयांचा विचार केला गेला तर सरोजिनी नायडू ह्या पहिल्या अध्यक्ष ठरतात. स्वातंत्र्यापूर्वी पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू, स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. सर्व प्लेन असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या ठरतात. ओके. भारतीय हा शब्द प्रयोग नसेल तर. आणि थर्ड वन 1933 या वर्षी पुन्हा एकदा कलकत्ता या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं 1933 आणि त्या निल्सेन गुप्ता या राष्ट्रीय सभेच्या तिसऱ्या स्वातंत्र्यापूर्वी. ओके, हे लक्षात घ्या प्रामुख्याने. तर 3 महिलांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं. यानंतर आपण पाहू स्वातंत्र्यानंतर. एकूण जर पाहायला गेला, तुम्हाला आकडेवारीच्या स्वरूपात देखील लगेच लक्षात येऊन जाईल. स्वातंत्र्यानंतर आता पाहूया. ओके, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष भूषवणारे महिला जर पाहायला गेलं, मी क्रमांक मात्र 4 आणि 5 असंच देतो, जो सिक्वेन्स सुरू आहे तो. एकूण 5 महिलांनी आज तागायत राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ओके. स्वातंत्र्यापूर्वी म्हटलं तर 3 आणि एकूण 5 आणि स्वातंत्र्यानंतर 2. तर चौथा क्रमांक 1959 या वर्षी दिल्ली या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं 1959. आणि या अधिवेशनाचं दिल्ली या ठिकाणी यस, आणि या अधिवेशनाचं अध्यक्षपद जे आहे तर त्या इंदिरा गांधी यांनी भूषवलं होतं. इंदिरा गांधी. ओके. लगेच कंटिन्यू आपण हे करू. 1998 सर्वाधिक काळ 1998 राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपद विराजमान असणाऱ्या, म्हणजे 1998 to 2017 2017 पर्यंत जर पाहायला गेलं तर इंदिरा गांधीच आपल्याला दिसत आहेत. हे अधिवेशन त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं, कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि सोनिया गांधी या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. ओके. चला, तर महिलांच्या बाबतीत आपण पार्ट कव्हर केलेला आहे, जो की महत्वाचा आहे. आता आलं लक्षात, 5 महिला स्वातंत्र्यानंतर 2. मी डिवायडेशन यासाठी केलं, परीक्षेमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. राष्ट्रीय सभेच्या स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय सभेच्या किती महिलांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे तर 5 असं उत्तर अपेक्षित नाहीये, तर 3 आहे, म्हणून हे डिवायडेशन आपण इथे केलं. ठीक आहे. तर पहिले 3, पहिल्या भारतीय सरोजिनी नायडू. स्वातंत्र्यानंतर पहिल्या कोण तर इंदिरा गांधी. स्वातंत्र्यानंतर किती महिलांनी तर 2 तिथे. स्वातंत्र्याआधी 3. पहिल्या परदेशी कोण ॲनी बेझंट. एकूणच पहिल्या कोण तरी ॲनी बेझंट. ओके. दुसऱ्या स्वातंत्र्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय सभेच्या किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण तर निल्सेन गुप्ता. हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे महिला अध्यक्षांबद्दलची थोडक्यात आणि महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपण ती कव्हर केली. यानंतरचा टॉपिक घेऊ, म्हणजे दुसरा पार्ट, तो म्हणजेच महत्वाचे अधिवेशन आणि अध्यक्ष. त्यापैकीच म्हणजे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे इंट्रोडक्शन आपण घेऊ. सुरुवातीला राष्ट्रीय सभेची जी स्थापना झालेली होती त्यानंतर बंगालची फाळणी, प्रामुख्याने 1905च्या दरम्यानच्या अधिवेशनाचा अध्यक्ष. त्यानंतर 1906 ला ज्यावेळेस लोकमान्य टिळकांना त्या अधिवेशनाचं अध्यक्षपदी विराजमान व्हायचं होतं, मात्र तिथे संभाव्य फूट म्हणजे जहाल आणि मवाळ गटाची जी टळली गेली आणि सिनियर व्यक्तीला त्या ठिकाणी अधिवेशनाचं अध्यक्षपदी विराजमान व्हावं लागलं. ती व्यक्ती कोण, त्यासाठी 1906चं अधिवेशन. आणि फूट पडलीच आणि जहालांचं वर्चस्व ज्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 1905चा कालावधी पुढे जरी गृहीत धरला तरी 7चं अधिवेशन महत्वाचं, त्याबद्दलची ते आपल्याला नोट करायचं आहे. त्यानंतर 1920 ज्या खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्याला
सर्वात महत्वाचा भाग म्हणजे असहकार चळवळीचा दिसून येतो. तर त्यावेळेसचं अधिवेशन ज्या ठिकाणी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं त्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. मग महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते का? होते तर मग किती वेळा ते अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं? तर ते एक महत्वाचं अधिवेशनाबद्दल जाणून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर 1929 ला ज्यावेळेस पंडित नेहरू हे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं, तर ते अधिवेशनात स्वातंत्र्याची पूर्णपणे मागणी त्यांनी केली होती, ते एक माहिती घेऊ. आणि नेक्स्ट वन ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन. त्यानंतर सलग 2 वेळा राष्ट्रीय सभेचं गांधीजींचा विरोध असतानाही सलग 2 वेळा राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं त्यांच्याबद्दल माहिती. त्यानंतर सर्वाधिक काळ राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस 1885 ते 1985 ला 1985 ला राष्ट्रीय काँग्रेसला 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस या राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष कोण होतं आणि स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष कोण? तर या सर्व बाबी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, चला आता पुन्हा कंटिन्यू करतो. आवाजाबद्दल काही डिस्टर्बन्स असेल तर लगेच पुन्हा मेन्शन करा. ओके, तर मी तर मेन्शन करणार आहे सुरुवातीला जो भाग आपण 1885 ते 1905 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मवा गटाचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मात्र काही घटना होत्या त्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर या राष्ट्रीय सभेचे 3 एक महत्वाचे अधिवेशन बंगालची फाळणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 1905चं अधिवेशनचा अध्यक्ष कोण होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, बंगालची फाळणी ज्यावेळेस झाली होती तर फर्स्ट वन पुन्हा मी येतो. 3 अध्यक्ष सर्वप्रथम क्रमांक जर 1, 2, 3 दिले तर आपल्याला अधिवेशन कोणत्या वर्षीचे पाहायचे आहेत सर्वप्रथम. त्यानंतर 1906 ज्या अधिवेशनात मगाशी सांगितलं होतं लोकमान्य टिळक त्या अध्यक्षपदी विराजमान होऊ इच्छित होते, मात्र त्या ठिकाणी त्यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तींना अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवावं लागलं आणि त्यामुळे संभाव्य फूट जी होती जहाल मवा गट जो होता त्याच्यात ती टळली. आणि त्यानंतर 1907 या वर्षीचं अधिवेशन आणि त्यानंतर मात्र फूट पडलीच, कारण इथे देखील जहाल गटाच्या नेत्याला राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद पाहिजे होतं परंतु ते त्यांना दिलं गेलं नाही आणि काही घोषणा देखील जहाल गटाच्या मताने त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे मात्र या अधिवेशनात ती फूट पडली. आणि 1907 ते 2 खऱ्या अर्थाने 1905 ते 1920 टिळक युग किंवा जहाल गटाचा कालखंड म्हटला जातो, मात्र खऱ्या अर्थाने 1907 ते 1920 असं म्हणू. इथून पुढे मात्र या मवा गटाचं कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि पुढील जे अधिवेशन असतील किंवा जो काही कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो 1920 पर्यंत साधारण गांधीजींच्या नेतृत्वाखाली त्याचा होळी पुढे सुरू होणार होते गांधी युग ज्याला म्हणू आपण, तर त्या आधी या 3 अधिवेशनाचा अध्यक्ष आणि ठिकाण आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत महत्वाचे असलेले. तर 1905 ला जे आहे बनारस या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. ठिकाण जे आहे बनारस, बंगालची फाळणी घोषणा करण्यात आल्याच्या नंतरच बनारस. आणि त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट वन जिथे लोकमान्य टिळक अधिवेशनाच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवू इच्छित होते 1906 जिथे फूट पडणार होती त्यांना अध्यक्षपद न मिळाल्यामुळे तिथे मात्र सर्वांच्या मध्ये मध्यस्थी करणारे आणि एक सिनियर व्यक्ती आणि भारताचे पितामह म्हणून ज्यांना ओळखलं जातं भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ज्यांचा परिचय होतो ते म्हणजेच दादाभाई नौरोजी, जे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष देखील राहिलेले होते. दादाभाई नौरोजी तर यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आणि संभाव्य फूट जी आहे जहाल मवा या 2 गटातली ती टळली. आणि 1906 ला ठिकाण आपण मेन्शन करू ज्या सिक्वेन्स प्रमाणे जातो तसंच पुन्हा एकदा बनारस आणि 1906चं कलकत्ता या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. आणि नौरोजी दादाभाई नौरोजी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि 1907 ज्या ठिकाणी आता लाला लजपत राय यांचे म्हणजे जहाल गटाचे जे नेते होते लालबाल पाल म्हणजे ज्यांना ओळखलं जातं लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष ते जहाल गटाचे नेते होते. त्यांच्यापैकीच एक राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचा अध्यक्षपद भूषवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून 1907चं अधिवेशन जे आहे तर ते अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरवण्यात यावं आणि लाला लजपत राय यांना अध्यक्षपदी विराजमान करावं अशी घोषणा करण्यात म्हणजे केली जाणारच आणि त्या ठिकाणी अधिवेशन भरवलं जाणार. तेवढ्यात मात्र अचानक मवा गटांच्या लुडबुडीमुळे असं म्हणू शकतो आपण किंवा मवा गटाच्या त्या ठिकाणी निर्णय तो त्यांनी बदलला आणि तिथे अचानक त्यांनी घोषणा करून टाकली हे अधिवेशन नागपूर नाही तर सुरत या ठिकाणी भरवण्यात येणार. आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी रासबिहारी घोष यांची नियुक्ती त्यांनी केली होती, डॉक्टर रासबिहारी घोष. आणि इथे मात्र त्या ठिकाणी जहाल मवा त्या दोघांमध्ये आपण थोडक्यात आपल्या भाषेत म्हणू की थोडक्यात भांडण झाली म्हणू आणि त्यानंतर पुढे चालले गेले जहाल गट आणि तिथे मात्र त्यांचं कोणीही ऐकायला तयार नव्हतं मवा गटाच्या नेत्याचं. तर 1907च्या नंतर तर 3 अधिवेशन त्या कारणास्तव आपल्याला महत्वाचे ठरतात. यानंतर क्रमांक टाळतो फक्त 3 अधिवेशने आपण जाणून घेतली. ओके आणि यानंतर नेक्स्ट वन 19
20 या वर्षीचं अधिवेशन या ठिकाणी जाणून घेऊया आपण. कारण इथे असहकार चळवळीचा ठराव, असहकार चळवळ जी महत्वाची, जो आपण आता पुढे इतिहास अभ्यासणार आहोत, तर त्यामध्ये ते येईल आणि त्यातले काही प्रमुख बाबी ती किती महत्वाची होती ते तिथे स्पष्ट होईलच. त्यात खोलात न जाता असहकार चळवळ 1920च्या याकरिता हा ठराव जो पास करण्यात आला होता आणि त्या वर्षी 1920 या वर्षी 2 अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. ओके, तर पहिलं अधिवेशन जे होतं 1920चं, 2 अधिवेशन, ज्याला विशेष असं नाव देण्यात आलं होतं, विशेष अधिवेशन. राष्ट्रीय काँग्रेसचं विशेष अधिवेशन 4 सप्टेंबरला भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी मात्र या सभेत राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद अधिवेशन जे आहे तर ते ठिकाण कलकत्ता या ठिकाणी ते आयोजित केलं गेलं होतं आणि लाला लजपत राय या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. जे नियोजित अधिवेशन होतं ते नागपूर या ठिकाणी भरवण्यात येणार होतं, मात्र ते 4 सप्टेंबरला एक विशेष अधिवेशन, ज्याच्यावरती प्रश्न येतात असहकार चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं आणि जो ठराव आहे तो मात्र नियोजित अधिवेशनामध्ये मांडला गेला होता. ते अधिवेशन जे आहे नियोजित, जे रेग्युलर डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय सभेचं 1920चं अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये, तर ते नागपूर या ठिकाणी. आणि सी राघवाचार्य, चक्रवर्ती विजय राघवाचार्य त्यांचं पूर्ण नाव, राघवाचार्य, हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, तर त्या कारणास्तव हे एक अधिवेशन महत्वाचं ठरतं. पुढे जाऊया लगेच आपण. आता मी येतो गांधीजींकडे, जो इंट्रोडक्शन मी त्या पद्धतीने ज्या पद्धतीने दिलेलं आहे, काही महत्वाचे अधिवेशन आणि अध्यक्ष आपल्याला हे शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे, आपण ते पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी पुढे जायचंय आणि आता गांधीजी बद्दल मी तिथे मेन्शन करतो. तर किती वेळा गांधीजी असतील सांगता येईल? थोडंफार कोणी वाचलेलं आहे, काय माहिती आहे तुम्हाला? थोडं प्रश्न उत्तरच्या स्वरूपात शेवटचे 10 मिनिटं कव्हर करू आणि त्यानंतर आपला सेशन संपला असं जाहीर करू. ओके, लास्ट टप्प्याकडेच आहोत. तर मला सांगा, जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा, गांधीजी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा त्यांनी भूषवलेलं होतं? सांग. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा आणि 4 वेळा. बरोबर का? तर मग पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी सांगा, तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे. किती वेळा गांधीजींनी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भूषवलेलं आहे? 1924 पहिल्यांदा. बरोबर? यस, मी वेट करतोय, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे आहे बेळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि हे जे अधिवेशन होतं राष्ट्रीय सभेचं, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजी राहिलेले होते. 1924ला ते आयोजित केलं गेलं होतं. यस, सत्यजित नवले यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे. असं म्हणजे तुम्ही उत्तर चुकले तरी काय हरकत नाही, ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी जर इथं क्रमांक लिहिलेला असेल तर इथं गोंधळून जाण्याचे काही कारण नाही. तर गांधीजींनी आतापर्यंत जर राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पाहायला गेलं, फक्त एकच वेळा राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं, ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष एका व्यक्तीने भूषवल्याच्या नंतर त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवायला नको, त्यांचा ठामपणे विरोध होता आणि स्वतःही ते कधी दुसऱ्यांदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवलं नव्हतं. त्यांचा विरोध असतानाही नेताजी सुभाषचंद्र बोस पुढे आपल्याला पाहायला मिळतं, निवडणुका झाल्या आणि त्यानंतर त्यांना अधिकची मतं मिळाली होती. गांधीजींचा विरोध असतानाही सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचं अध्यक्षपद नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भूषवल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळेस त्यांचा काळ होता असं म्हणू आपण त्या टाइम मध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी 2 वेळा सलग, ते आपण पुढे पाहूच. तर गांधीजींच्या बाबतीत विचार केला तर फक्त 1 वेळा. यस, सत्यजित, तुमचं उत्तर अगदी करेक्ट आहे. मी जरी इथे क्रमांक लिहिला असला तरी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं थोडक्यात. तर 1, 2, 3, 4 नाही तर फक्त 1 वेळा गांधीजींनी राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचं अध्यक्षपद बेळगाव या ठिकाणी झालेलं ते भूषवलं होतं. नेक्स्ट वन पाहू. त्यानंतर पुढं 1929 या वर्षी लाहोर या ठिकाणचं अधिवेशन, महत्वाचं अधिवेशन पार पडलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर संपूर्ण स्वातंत्र्य ठराव या म्हणजे याच्यात मांडण्यात आला होता. तर काही महत्वाचे जे म्हटलं होतं त्यापैकी एक, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात कोणी मांडला, कोण अध्यक्ष, कोणाच्या अध्यक्षतेखाली, त्या कारणास्तव 1929चं अधिवेशन महत्वपूर्ण ठरतं. ओके, यानंतर आणखी महत्वाचे अधिवेशन अभ्यासत असताना 1936 पुन्हा एकदा फैजपूर ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन हे आयोजित करण्यात आलं होतं 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचं, राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. आणि या अधिवेशनाचं अध्यक्षपद पुन्हा पंडित नेहरूच असल्याचं आपल्याला दिसून येतं. फैजपूर या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. ओके, त्यानंतर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन अभ्यासत असताना महत्वाचं, आता मी ही रीड करतो एवढं, पुन्हा नेक्स्ट टॉपिक म्हणजे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे आर्थिक म्हणजे कंटिन्यू 2 वेळा
अध्यक्षपद कोणी भूषवू नये असं गांधीजींचं म्हणणं त्या ठिकाणी होतं. मात्र 1938 आणि 1939 सलग 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेस, 38ला गांधीजींची त्या ठिकाणी सहमती होती. त्यावेळेला हरिपुरा या ठिकाणी अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं. 51वा अधिवेशन होतं आणि त्यावेळेस 51 बैलांच्या रथामधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मिरवणूक देखील काढलेली होती हरिपुरा या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढील वर्षी मात्र त्यांच्या नावाला विरोध होता, तरी देखील निवडणुकीच्या लोकांच्या त्या ठिकाणी मतावरती ते निवडून आले होते 1939ला. आणि त्रिपुरी या ठिकाणी हे अधिवेशन मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ त्रिपुरी या ठिकाणी अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींचा विरोध झुगारून देखील या अधिवेशनाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं. यानंतर नेक्स्ट पाहू, हे महत्वाचे अधिवेशन अभ्यासात असताना दुसरा टॉपिक असेल तो म्हणजे आता राष्ट्रीय सभेचं स्वातंत्र्याच्या पूर्वी जर पाहायला गेलं तर सर्वाधिक वेळा लक्षात घ्या, पुन्हा रिपीट करतो कारण हे महत्वाचं आहे. परीक्षेत याला अनुसरून विधानात्मक स्वरूपात प्रश्नही विचारले जातात. तर सर्वाधिक वेळा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? तर 1940 to 1946 या दरम्यान मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय सभेचं सर्वाधिक वेळा ते अध्यक्ष असल्याचं आपल्याला दिसून होतं या कालावधीमध्ये. ओके, स्वातंत्र्याच्या नंतर सोनिया गांधी 1998 ते 2017 हा कालावधी आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी जर म्हटलं तर मौलाना आझाद. त्यानंतर भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? 1947च्या दरम्यान 46 to 47 त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कोण होतं? जे.बी. कृपलानी हे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. येस, तर महत्वाची माहिती या ठिकाणी नोट केलेली आहे. नेक्स्ट वन थोडस वर्ष एडिट करतो हे झालेलं असल्या कारणाने. यानंतर 1985 म्हणजे 1885 स्थापना होते आणि 1985 100 वर्ष पूर्ण होतात राष्ट्रीय काँग्रेसला. आणि त्यावेळेस या राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि यावेळेस या अधिवेशनाचा अध्यक्ष जर आहे तर कोणाकडे? तर राजीव गांधी यांच्याकडे. ओके, राजीव गांधी. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ स्वातंत्र्यानंतर हे देखील महत्वाचं 1998 ब्रॅकेटमध्ये लिहितो तर 2017 या ठिकाणी सोनिया गांधी आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्य आधी जर असेल प्रश्नामध्ये तर तिथे मात्र आपल्याला आन्सर द्यायचा आहे मौलाना आझाद. ओके, तर अशा प्रकारे आपण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी घेतली. ग्रामीण भागातलं असहकार चळवळ, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडला, मवाळ गट आणि जवाहर गटात फूट पडलेलं अधिवेशन, बंगालची फाळणी त्यावेळेस अधिवेशनाची फूट पडत होती त्यावेळेस कोणी मंदारणी करून अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं ते देखील पाहिलं. महिलांच्या बाबतीत जाणून घेतलं, अधिवेशनाचं अध्यक्षपद किती महिला स्वातंत्र्याच्या आधी नंतर पहिल्या भारतीय कोण, सर्व या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. महत्वाचे अधिवेशन. ओके, आणखीन काही भाग असेल थोडक्यात तर आपण आपल्या इंट्रोडक्शन लेक्चरच्या टाईप मध्ये जाणून घेतलेला आहेच. मात्र ज्यावेळेस आणखी प्रत्यक्षात लेक्चरला सुरुवात होईल आणखी डिटेलमध्ये आपण तो व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत पुढे चालू. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर यस, हा जर आपला आजचा महत्वाचा टॉपिक एक परीक्षा देऊन गेला म्हणून राष्ट्रीय सभा, त्याची स्थापना, त्याची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेतली आणि त्यानंतर पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षापासून ते महत्वाचे अधिवेशन जे आहेत ज्याचा उल्लेख प्रामुख्याने करणं गरजेचं आहे कारण ज्यावरती परीक्षेला प्रश्न हे विचारले गेलेले आहेत पुढे देखील चालून ते विचारले जातील. त्या अनुषंगाने आपण त्याच्याविषयी सविस्तर अशी माहिती त्या भागात घेतली आहे. ओके, येस, तर आपण आजच्या भागात इथेच थांबणार आहोत. तर फक्त प्रश्न उत्तर थोडक्यात घेऊया, काही असेल तर आवर्जून या ठिकाणी विचारा, अदरवाईज आपण थांबवूया. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.